1980-90च्या दशकात विशेषतः 1ली ते 4थीच्या मराठी पुस्तकांमध्ये एक वेगळाच साधेपणा दिसायचा. या पुस्तकांमधून मुलांना फक्त अक्षरज्ञान नव्हे तर चांगले विचार, सुसंस्कार आणि नैतिक मूल्य शिकवली जायची. कधी जुनं बालभारतीचं पुस्तक हातात घेतलं आहे का? आणि त्या पानांचा वास पुन्हा अनुभवला आहे का? कारण त्या पानांमध्ये फक्त अक्षरं नव्हती तर आपल्या बालपणाच्या आठवणी दडलेल्या होत्या. त्या काळात महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च बालभारती ही फक्त संस्थान होती, ती आपल्या शिक्षणाची, संस्कारांची शाळा होती. शाळेचा पहिला दिवस, हातात नवीन पुस्तकं आणि त्या पानांचा हलकासा वास आजही मनात तसाच जिवंत आहे. त्या नवीन पुस्तकांवर कवर घालणं, पहिल्या पानावर आपलं नाव लिहिणं आणि ते पुस्तक जपून ठेवणं ही एक वेगळीच भावना होती. बाई गुरुजी म्हणायचे, माझ्या मागून बोला, जगन घर बघ, आणि आपण सगळे एका सुरात बोलायचो, जगन घर बघ. त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच शिकण्याची खरी मजा होती. 1980-90च्या दशकातील ती साधी पुस्तकं, ना चमकदार रंग, ना भारी डिझाईन, पण त्या प्रत्येक ओळीत जीवन शिकवणारं काहीतरी होतं. आई-वडिलांचा आदर करा, सत्य बोला, मेहनत करा, अशा साध्या पण आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या गोष्टी या धड्यांमधून रुजवल्या जायच्या. त्या पुस्तकांमध्ये निसर्ग जिवंत होता. पावसाचा सुगंध, शेतातलं हिरवं पीक आणि चिमण्यांचा किलबिलाट. कधी पावसावर कविता तर कधी गावाकडच्या जीवनावर गोष्ट. ही पुस्तकं आपल्याला निसर्गाशी जोडत होती. गावाकडचं साधं आयुष्य, सण उत्सव आणि माणसांमधला आपुलकीचा धागा हे सगळं त्या धड्यांमधून अनुभवायला मिळायचं. त्या काळात डिजिटल साधना नव्हती, ना इंटरनेट ना मोबाईल, फक्त एक पुस्तक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उत्सुकता. शिक्षक गोष्टीसारखं शिकवायचे, मुलं मन लावून ऐकायची आणि प्रत्येक धडा मनात कायमचा साठवला जायचा. म्हणूनच त्या काळातलं शिक्षण जास्त खरं आणि जास्त जवळचं होतं. आज सगळं बदललं, पुस्तकं बदलली, पद्धती बदलल्या, पण त्या जुन्या बालभारतीची आठवण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही जिवंत आहे. कारण ती पुस्तकं फक्त शिकवण्यासाठी नव्हती तर माणूस बनवण्यासाठी होती. आणि कदाचित म्हणूनच आजही आपण त्या दिवसांना विसरू शकत नाही. तुम्हालाही आठवतात का ते दिवस? जर आठवत असतील तर एकदा मनात पुन्हा जगून बघा. नमस्कार, मी मनीषा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की सांगा. काही सूचना असतील तर त्या देखील नक्की कळवा. पुन्हा भेटू मनातले शब्द घेऊन. धन्यवाद.